भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीनं खारघरमध्ये भव्य दिव्य 1111 फूट तिरंगा पदयात्रा आयोजित करण्यात आली होती। विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यात प्रथमच सर्वात मोठी ही तिरंगा पदयात्रा ठरली। विकसित भारतवर लक्ष केंद्रित करून यावेळी 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला। देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान आणि योगदान देणाऱ्या ज्ञात अज्ञात सर्व स्वातंत्र्यवीरांचं स्मरण व्हावं या हेतूनं हे अभियान राबवलं गेलं। खारघर सेक्टर 19 येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल ते उत्सव चौक अशा मार्गाने या भव्य दिव्य तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सुधागड तालुक्यातील चिवे ग्रामपंचायत हद्दीतील उसाळे गावालगत असलेला भला मोठा डोंगर खचून अनेक घरं दरडीखाली गाडली जाण्याची भीती येथील गावकऱ्यांना सतावत आहे। आज ना उद्या उसाळे गावावर माळीन तळीयेसारख्या भयावह दरड दुर्घटनेसारखे संकट ओढावणार असून मुख्यमंत्री महोदय आमचे जीव वाचवा असं साकडं आणि आर्तविनवणी येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे। येथे एका विकासकानं बांधकामं करताना डोंगरातील मातीचं मोठ्या प्रमाणावर उत्खनन केलंय, तसंच झाडं तोडली आहेत, शिवाय शाळेची तोडफोड करून उसाळे गावठाण बांधून रहदारीसाठी रस्ता घेतलाय। गेल्या अनेक वर्षांपासून मोडकळीस आलेल्या आणि पुनर्बांधणी करण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागोठण्यातील मटण चिकन मार्केट इमारतीमधील भिंतींची पडझड सुरू आहे। नागोठण्यातील ही इमारत खूप वर्ष जुनी आहे। या इमारतीत मटण आणि चिकन विक्रेत्यांचे सुमारे 19 छोटे छोटे गाळे आहेत। काही दिवसांपूर्वी या इमारतीच्या आणखी एका भिंतीची पडझड झाली, त्यामुळे या मटण चिकन मार्केटमधील विक्रेत्यांमध्ये घबराट पसरली आहे। या इमारतीचं बांधकाम होईपर्यंत लगतच्या सुक्या मासळी बाजाराच्या ठिकाणी शेड करून पर्यायी व्यवस्था करण्याची मागणीही मटण चिकन विक्रेत्यांकडून होत आहे। नवी मुंबईमध्ये हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत 102 बटालियन RAFचे जवान आणि अधिकारी यांनी अनुक्रमे शिल्प चौक, उत्सव चौक, बेलापूर, 3 मंकी पॉइंट, सेंट्रल पार्क आणि खारघरच्या गुरुद्वारा येथे हर घर तिरंगा मोहीम साजरी केली आणि सामान्य जनतेशी संवाद साधला। तिरंग्याचं महत्त्व आणि स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व सर्वसामान्यांना समजावून सांगितलं आणि त्यांच्या समस्यांवर चर्चा केली। यामध्ये 102 RAF बटालियनचे द्वितीय कमांडिंग ऑफिसर प्रेमकुमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक KP सिंह, पोलीस निरीक्षक शिवाजी मुलगीर, पोलीस निरीक्षक पद्मा भागले आणि 102 RAF बटालियनच्या महिला कर्मचाऱ्यांचा समावेश होता। राज्य सरकार राबवित असलेल्या योजनांचा अभ्यास करून आपलं कौशल्य सिद्ध करा, आपलं कर्तव्य चोख पार पाडा, भविष्यात या योजनांचा फायदाच होणार आहे असं आवाहन कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केलं। खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री युवा शिक्षण योजना रजू आदेश कार्यक्रम आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतून पंचायत समिती खालापूर येथे 9 ग्रामपंचायत कार्यालयात 31, प्राथमिक आरोग्य केंद्र 4, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र 15 अशा नियुक्त्या करण्यात आल्या। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांचं लक्ष असलेल्या पनवेल विधानसभा मतदारसंघात एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे युवा काँग्रेसचे ॲडव्होकेट प्रितेश साहू। सर्वसामान्यांशी नाळ जोडणारा नेता म्हणून ओळख असलेला, त्याचप्रमाणे गोरगरिबांचा कैवारी ॲडव्होकेट प्रितेश साहू यांच्या उमेदवारीची चर्चा आहे। प्रितेश साहू यांनी महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसचे सचिवपद भूषवलंय। त्याचप्रमाणे काळुंद्रे जिल्हा परिषद युथ काँग्रेस उपाध्यक्ष, रायगड जिल्हा युथ काँग्रेस उपाध्यक्ष, भारतीय युथ काँग्रेस सभासद या विविध पदांवर काम केलं आहे। आघाडीमधून जर पनवेल विधानसभेची जागा काँग्रेसला सोडली तर दांडगा जनसंपर्क आणि कामाचा अनुभव असलेले ॲडव्होकेट प्रितेश साहू यांची उमेदवारी एकदम नक्की समजली जात आहे। पेण तालुक्यातील शेडाशी ग्रामपंचायतीची टाटा समाज विज्ञान संस्थेच्या माध्यमातून निवड करण्यात आली असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी या संस्थेची मदत होणार आहे। सरपंच प्रकाश कदम यांच्या पुढाकारानं स्वातंत्र्यदिनी शेडाशी ग्रामपंचायत येथे बैठक घेण्यात आली। टाटा समाज विकास संस्था ही एक समाजकार्य आणि समाजसेवा यांचा एक भाग असून या संस्थेमार्फत शाश्वत विकास ध्येयांच्या अंमलबजावणीकरता गाव विकास समिती, प्रशिक्षण आणि क्षमता बांधणीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करून गावातील समस्या आणि गरजा ओळखून ते सोडवण्यासाठी फार मोठी मदत होणार आहे। पोस्को कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत विळे, भागाड, निजामपूर परिसरातील विविध गटांकरता प्रेरणा भेटीचं आयोजन केलं होतं। यावेळी जवळपासच्या गावातील CRP महिला बचत गटांच्या प्रतिनिधी आणि प्रमुख पदावर कार्यरत असणाऱ्या महिला सहभागी झाल्या होत्या। या भेटीचा मुख्य उद्देश स्थानिक गरजा ओळखून त्यातून उत्पन्नाचं साधन निर्माण करणं असून याचं मार्गदर्शन प्रत्यक्ष चालू असलेल्या संस्था दाखवून करून देणं आहे। पेण या ठिकाणी महिलांनी स्थापन केलेल्या आणि महिला नेतृत्व असलेल्या अहिल्या महिला मंडळे, आई डे केअर या 2 संस्थांना भेट दिली।
पेणमध्ये प्रथमच विद्यार्थ्यांनी स्केटिंगवर आपलं स्केटिंग कौशल्य दाखवून आगळ्यावेगळी स्केटिंग रॅली यशस्वी केली। यावेळी तहसीलदार तानाजी सेजाळ, पेण पोलीस स्टेशनचे निरीक्षक संदीप बागुल, रोटरी अध्यक्ष संयोगिता टेमघरे, मधुबाला निकम, सचिन शिगवण, रोहन मनोरे, अशोक जैन, मितेश शहा, राधा मनोरे यांनी रात्री 12 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली। तसंच मुलांनी भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणा दिल्या। ही चित्तथरारक स्केटिंग रॅली नगरपालिका, रायगड बाजार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून चौकात समाप्त झाली। देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त झिराड ग्रामपंचायतीमध्ये एक घर एक झाड हा अभिनव उपक्रमाद्वारे वृक्ष वाटप करण्यात आलं। ग्रामपंचायतीनं दिलेल्या वृक्षाचं ग्रामस्थांकडून चांगल्या प्रकारे संगोपन केलं जात आहे। गेली 10 वर्ष दर्शना भोईर यांनी झिराड ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून कार्यभार सांभाळला। आज प्रशासक म्हणून प्रार्थना पेढवी काम पाहत आहेत, तर गेली 13 वर्ष ग्रामविकास अधिकारी म्हणून संजय पाटील यांनी काम करताना गावाला एकत्रित करण्याचं काम केलंय। म्हणून आज झिराड ग्रामपंचायतीचा नावलौकिक संपूर्ण राज्यात आहे, असं गौरवोद्गार भाजपाचे नेते दिलीप भोईर यांनी काढले। पेण तालुक्यातील हमरापूर हे गणपतीचं माहेरघर असून देशात तसंच परदेशातही येथून गणेश मूर्ती पाठवल्या जातात। नुकतंच या गणेश मूर्तींना GI मानांकन मिळाले। गणपती व्यावसायिकांनी एकत्र येऊन या क्लस्टर समूह केंद्र योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केलं। महसूल पंधरवडा निमित्त श्री मोरया गणपती आयडॉल फाउंडेशन आयोजित क्लस्टर समूह विकास केंद्र योजना मार्गदर्शन कार्यक्रम हमरापूरमध्ये संपन्न झाला। यावेळी व्यासपीठावर जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक GS हरळय्या, पेण प्रांत प्रवीण पवार, तहसीलदार क्लस्टर विशेष हेतू वहन संस्थेचे निशिकांत गायकवाड उपस्थित होते। 15 ऑगस्ट रोजी रायगड जिल्हा परिषद शाळा उरण आवेरे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी बालसभेचे आयोजन शाळेच्या वतीनं करण्यात आलं होतं। कार्यक्रमात ग्लोबिकॉन लॉजिस्टिक पार्क कोपरोली या कंपनीच्या वतीनं शाळेला 10 लॅपटॉप संच भेट म्हणून देण्यात आले। आवरे गावातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश गावंड यांच्याकडून शाळेसाठी नवीन स्पीकर सिस्टीम तसंच शाळेतील 168 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, अंगणवाडीसाठी 4 फॅन, 4 कुकर इत्यादी साहित्याचं वाटप करण्यात आलं। तसंच माजी सरपंच भार्गव गावंड यांच्याकडून भेटवस्तू देण्यात आल्या। स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून पनवेल जवळील शील आश्रम येथे सदस्यांना खाऊचं वाटप करण्यात आलं। महाराष्ट्र मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष KK तातेड आणि तसंच पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार, आनंदा हरुगडे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक उदळे, पोलीस हवालदार विकास साळवी यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता। तसंच येथील फादर फिलिप्स, माजी उपाध्यक्ष मायनॉरिटी सेल डॉक्टर अब्राहम मथाई आदी यावेळी उपस्थित होते। रसायनी मोहोपाडा परिसरात भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त राजीप मोहोपाडा शाळा, वासांबे मोहोपाडा ग्रुप ग्रामपंचायत, वासांबे तळाठी सजा कार्यालय आदी परिसरात ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। मोहोपाडा येथे ध्वजारोहण झाल्यानंतर मोहोपाडा तलाव येथे ध्वजारोहण करण्यात आलं। त्यानंतर राजीप शाळेतील विद्यार्थ्यांनी वाजत गाजत मोहोपाडा गावातून वासांबे मोहोपाडा ग्रुप ग्रामपंचायत अशी पदरॅली काढली। यावेळी विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतीच्या शिवांजली इमारतीसमोर कवायत करून देशभक्तीपर गीतं गायली। या प्रसंगी सरपंच उमा मुंढे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।